ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुनपासून. तर आता इथे अर्जुन आणि सायलीची बेडरूम दाखवलंय आणि आता इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो, खरं तर ते फेक रिपोर्ट्स बनवणं खूप अवघड आहे असं म्हणतो अर्जुन. तसं सांगायला गेलं तर इम्पॉसिबलच आहे असं म्हणतो आता अर्जुन. महिपतने ते काय स्वतः करून घेतलेले नसतील असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली म्हणते ते रिपोर्ट्स कसे हुबेहूब खरे असल्यासारखे वाटत होते. म्हणजे खऱ्या रिपोर्ट्स सोबत ते दिसले नसते ना, तर मग कुणाच्याही कधी लक्षातच आलं नसतं की ते खोटे रिपोर्ट्स आहेत असं म्हणते आता सायली. महिपतला ते रिपोर्ट्स कोणी करून दिले हे शोधून काढायलाच हवं असं म्हणतो आता अर्जुन. मी उद्याच टेलिकॉम कंपनीमध्ये जातो आणि बघतो असं म्हणतो अर्जुन. ते खोटे रिपोर्ट्स कोणी बनवले हे मी शोधून काढेनच असं म्हणतो अर्जुन. जज साहेबांनी जेव्हा शेवटी आपल्याला 25 दिवस दिलेत असं म्हणून सांगितलं ना, तेव्हा तर खरंच खूप भीती वाटली होती असं म्हणते सायली. पण आज जरा धीर आल्यासारखं वाटतोय असं म्हणते सायली. तुम्ही जी पुराव्यांची चैन बनवत होता ना, त्यात महत्वाची कडी सापडत नाही असं वाटत होतं मला असं म्हणते आता सायली. पण आता ह्या साक्षीच्या रिपोर्ट्समुळे महत्वाची कडी सापडली असं वाटते असं म्हणते सायली. आणि तुम्ही नका काळजी करू. देवी आहे आपल्याबरोबर. तुमची पुराव्यांची चैन नक्की पुरी होईल असं म्हणते आता सायली. नक्कीच असं म्हणतो आता अर्जुन. बरं झोपूया आता असं म्हणतो अर्जुन. तर सायली म्हणते हो. तर आता सायली आणि अर्जुन झोपतात. तर आता अर्जुन सायलीला झोपलेलं बघून म्हणतो की मी आजपर्यंत सगळ्या केसी स्वतःसाठी लढलोय. मला हारायला आवडत नाही म्हणून जिंकलोय. पण आश्रम केस मी तुझ्यासाठी लढतोय बायको असं म्हणतो अर्जुन. आणि ती मी जिंकणार आहे. कारण मला तुला हरू द्यायचं नाही आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे मैपतचं घर दाखवलंय. तर आता मैपतच्या घरी प्रिया, नागराज, साक्षी आणि मैपत असतात. तर मग आता प्रिया म्हणते मी किती दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करते की अर्जुन आणि सायलीला आपल्या विरोधात मजबूत पुरावे मिळालेत आणि ते शोधतही आहेत. पण तुम्ही कुणीच काहीच ऐकलं नाही माझं असं म्हणते प्रिया. आता तो अर्जुन साक्षीच्या खऱ्या लोकेशनपर्यंत जाऊन पोहोचला तर असं म्हणते आता प्रिया. काय करणार आहात असं म्हणते आता प्रिया. जेव्हा अर्जुन असं थांबून बोलायला लागला ना कोर्टामध्ये, तेव्हा तुमची दामिनी थरथरत होती असं म्हणते आता प्रिया. आणि आता प्रिया ओरडून म्हणते की 30 तारखेला साक्षीला जन्मठेप तरी होणार नाहीतर फाशी तरी होणार. मग तुम्ही काय करायचं ते करा असं म्हणते प्रिया. तर मग आता मैपत येऊन गळा आवळतो आता प्रियाचा. माझ्या मुलगीला जन्मठेप झाली तर तुला जिद्दी ठेवणार आहे का मी असं म्हणतो आता मैपत. तर आता साक्षी म्हणते अण्णा सोडा तिला. मैपत सोड तिला मरेल ती असं म्हणतो नागराज. ही मेलीच पाहिजे नागराज चेट असं म्हणतो मैपत. असा पण हिचा काही उपयोग नाही. तिला कशाला ठेवलंय त्या घरात? जे पुरावे मिळतील ते नष्ट करण्यासाठी असं म्हणतो मैपत. पुरावे मिळतात कसे? ते कोर्टात येतात कसे? मेलीच पाहिजे असं म्हणतो आता मैपत. मैपत तिचा खून करून चालणार नाहीये सोड असं म्हणतो नागराज. काय करतोय असं म्हणतो नागराज. तर मग आता मैपत गळा सोडतो आता प्रियाचा. तर मग आता साक्षी पाणी आणून देते प्रियाला. जरा तोंड बंद ठेव ना तुझं असं म्हणते साक्षी. किती बडबड 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 करते ग असं म्हणते साक्षी. तर आता प्रिया म्हणते माझे शब्द नीट लक्षात ठेवा. तुम्हा सगळ्यांना जेल होणार असं म्हणते प्रिया. आणि तुम्ही खड्डा खणलाय म्हणून ही प्रिया त्यात उडी मारणार नाही असं म्हणते आता प्रिया. फक्त सुभेदारांच्या घरावर राज्य करणार असं म्हणते आता प्रिया. मरा तुम्ही तिकडे असं म्हणून आता प्रिया जाते महिपतचं घर सोडून. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता इथे प्रताप आणि कल्पना ला दाखवलंय आणि खाली इथे प्रिया बसलेली असते लिव्हिंग रूम मध्ये. तर मग आता इथे प्रताप कल्पनाच्या पाठीमागे कल्पना कल्पना करून येत असतो. कल्पना ऐक ना माझं असं म्हणतो आता प्रताप. कल्पना ग किती राग धरणार आहेस? चोरोटीच्या दिवशी जे झालं ते विसर आता असं म्हणतो प्रताप. तुम्ही त्या मुलीची बाजू घेतलीत ना, मला अजिबात नाही आवडले असं म्हणते आता कल्पना. हा प्रश्न अस्मिताच्या बाळाचा होता असं म्हणते आता कल्पना. तुम्ही त्यामध्ये पडायला नको होतं असं म्हणते ती. आता तुझा राग कसा काढू हेच कळत नाही मला असं म्हणतो प्रताप. तर आता प्रिया इथे विचार करते की चैतन्य सकाळी सकाळी का आला असेल? सायली ही तिथेच आहे म्हणजे ती आश्रम केसबद्दल बोलत असणार असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे अर्जुन, सायली आणि चैतन्य त्यांच्या खोलीमध्ये असतात. तर मग आता इथे चैतन्य म्हणतो चला चला लवकर अर्जुन आपण वेलोनेट कंपनीमध्ये जाऊया असं म्हणतो आता चैतन्य. जाऊन बघूया काय माहिती मिळते का. हो निघूया आपण असं म्हणतो आता अर्जुन. त्या कंपनीच्या स्टाफशी बोलू आपण असं म्हणतो अर्जुन. पण मला वाटत नाही की सहज त्या आपल्याला इन्फॉर्मेशन देतील असं म्हणतो अर्जुन. आपल्याला कुणाची तरी मदत लागणार आहे असं म्हणतो अर्जुन. कुणाची रे असं म्हणतो चैतन्य. अर्जुन म्हणतो सांगतो. आधी आपण त्यांच्याच घरी जाऊ मग पुढे जाऊ असं म्हणतो अर्जुन. बायको आम्ही निघतोय असं म्हणतो अर्जुन. तर मग आता सायली म्हणते आहो दिवसभर जे काय घडेल ते मला कळवत राहा असं म्हणते सायली. आणि फोन नाही करू शकलात तर ये निदान मेसेज तरी करा असं म्हणते सायली. तर मग आता इथे अर्जुन आणि चैतन्य खाली येतात आणि पुढचा नंतर प्लॅन करू असं म्हणतो अर्जुन. तर मग आता प्रिया त्यांच्याकडे बघते. डॅड मम्मा आम्ही निघतो म्हणून आता अर्जुन जातो तिथून. हे दोघेच निघाले म्हणजे ऑफिसला गेले असं म्हणते प्रिया.
आता तर माझ्याकडे एवढंच काम उरलं, या गँगवर नजर ठेवायची असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रिया बाहेर जाते बघायला अर्जुन आणि चैतन्य कुठे गेले. तर मग आता इथे प्रताप मात्र कल्पना म्हणतो, मी तुला मदत करतो. हे बघ मी काय म्हणतो असं म्हणतो तो. तर मग आता कल्पना म्हणते, तुम्ही कशाला मला आता मदत करताय, तुमच्या लाडक्या सुनेला करा ना असं म्हणते आता कल्पना. तेवढ्यातच सायली आता कॉफीचे मग्स खाली घेऊन येते. तर मग आता कल्पना तिला बघते आणि म्हणते, इतके वर्ष आम्ही संसार केला पण आमच्यात कधीही वाद झाले नाही. ह्या घरामध्ये एक नवीन व्यक्ती आली आणि ठिणगी पडली असं म्हणते आता कल्पना. तू तन्वीबद्दल बोलतेस का कल्पना असं म्हणतो आता प्रताप. नाही म्हणजे ती आपल्या घरात आल्यापासून ठिणग्या पडायला लागलेत असं म्हणतो आता प्रताप. तर आता कल्पना चिडून वरती जाते. तर मग आता प्रताप कल्पना कल्पना ओरडत बाहेरच खालीच थांबतो. आईंच्या रागाचं कारण मला माहिती आहे बाबा असं म्हणते आता सायली प्रतापला. तुमच्यामध्ये माझ्यामुळे वाद होतात असं म्हणून रडते आता सायली. तू वाईट वाटून घेऊ नकोस बाळा, आणि आमच्या भांडणाबद्दल तर अजिबात विचार करू नकोस. आमचं नातं इतकं तडलादून नाही आहे की एका भांडणामुळे ते तुटेल. एक जण जेव्हा चिडतो तेव्हा दुसऱ्याने शांत राहायचं असतं, आणि एक जण जेव्हा चुकतो तेव्हा दुसऱ्यांनी त्याला समजावून सांगायचं असतं. इतकं सोपं आहे ते असं म्हणतो म्हणतो आता प्रताप. तर मग आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर मग आता इथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात सगळे. तर मग आता इथे प्रतिमा, रविराज, नागराज आणि सुमन असतात. तर मग आता इथे सुमन म्हणते नागराजला, मी जरा माझ्या भावाच्या घरी आहे, मी जरा वेळाने येईल हा असं म्हणते सुमन. मी आले म्हणून सुमन जाते तिथून. आम्ही येऊ का असं म्हणून अर्जुन आणि चैतन्य येतात. व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज, या 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 असं म्हणतो आता रविराज. बसा नाश्ता करून घ्या असं म्हणते आता प्रतिमा. खरंच नको आहे असं म्हणतो अर्जुन. जरा काम होतं, एका केसबद्दल बोलायचं होतं मला असं म्हणतो आता अर्जुन. मला जरा सिनियरशी बोलायचं होतं केसाबद्दल असं म्हणतो आता अर्जुन. मला तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं की कळतंच असं केसबद्दल असेल म्हणून असं म्हणतो आता रविराज. चला वरच बसून बोलू असं म्हणतो आता रविराज. हो असं म्हणतो अर्जुन. आलो या असं म्हणून आता रविराज ते दोघांना वर घेऊन जातो. तर आता नागराज मनातल्या मनात म्हणतो, अर्जुन न कळवता घरी आला म्हणजे एवढं काय महत्वाचं काम असणार आहे याचं असं म्हणतो तर नागराज. तर आता नागराज रविराजच्या खोलीच्या बाहेर जाऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो. सिनियर खरं तर थँक्यू, तुझ्यामुळे आमच्या हाती साक्षीचे रिपोर्ट्स आपल्या हाती आले असं म्हणतो अर्जुन रविराजला. पण आता ते खोटे रिपोर्ट्स कोणी बनवले हे मला शोधून काढायचं आहे असं म्हणतो अर्जुन. आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे असं म्हणतो अर्जुन. ॲक्च्युली आम्ही तर त्या कंपनीमध्ये जाणारच होतो, पण कोणतीही कंपनी असं सहज सांगणार नाही असं म्हणतो अर्जुन, की त्यांनी खोटे रिपोर्ट्स बनवले की खोटे रिपोर्ट्स कुठून आणले हे आम्हाला कळणार नाही असं म्हणतो अर्जुन. आणि बाहेर ते नागराज ऐकण्याचा प्रयत्न करत असतो सगळं. सर नक्की काय घडलंय हे समजून घेण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे असं म्हणतो चैतन्य. तुम्ही म्हणाला होतात ना की तुमच्या ओळखीतलं कोणीतरी त्या कंपनीमध्ये आहे असं म्हणतो चैतन्य. प्लीज तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकाल का असं म्हणतो चैतन्य. आपण त्यांच्याशी बोललो तर गोंधळच क्लिअर होईल असं म्हणतो चैतन्य. ठीक आहे मी बोलून बघतो गोडबोलेंशी असं म्हणतो आता रविराज. करतील मदत ते आपल्याला. काहीच ऐकता येत नाही असं म्हणतो होता नागराज. तर मग आता रविराज फोन करतो कोणाला तरी. हां गोडबोले रविराज बोलतोय. थँक्स थँक्स थँक्स, ते झालं नाही का. बरं ऐक ना, अजून एक काम होतं. आज संध्याकाळी भेटू शकतो का आपण, मी आणि माझे कलिग्स येतील असं म्हणतो आता रविराज. हो ओके थँक्स, येतो संध्याकाळी भेटू मग असं म्हणतो आता रविराज आणि फोन ठेवतो. अर्जुन आपण संध्याकाळी गोडबोलेंना भेटायला जातोय असं म्हणतो आता रविराज. ग्रेट थँक्यू सो मच असं म्हणतो अर्जुन. तर मग आता रविराज म्हणतो, हे बघ अर्जुन तुला जी काही मदत लागेल ती नेहमीच मी करेन. तन्वी कोर्टात खोटी साक्ष देणं शक्य नाही असं म्हणतो रविराज. लेट्स सी, शेवटी जे खरं आहे तेच बाहेर येईल असं म्हणतो रविराज. येस असं म्हणतो अर्जुन. थँक्यू सो मच सर असं म्हणतो चैतन्य. आम्ही निघू असं म्हणतो तो. हो असं म्हणतो अर्जुन. चला असं म्हणतो रविराज. तर आता नागराज पळून खाली येऊन बसतो. तर आता अर्जुन म्हणतो, आता चला आम्ही निघतो. तर आता प्रतिमामध्ये तुम्ही काही घेतलंच नाही नेक्स्ट टाइम, आता खूप काम आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन आणि चैतन्य जातात. प्रतिमा आज संध्याकाळी जरा मी बाहेर जाणार आहे असं म्हणतो रविराज. पण जेवणाच्या वेळेपर्यंत येईन असं म्हणतो आता रविराज. म्हणजे आज संध्याकाळी सुमन पण नाही आणि दादा पण नाही असं म्हणतो नागराज. प्रतिमा वहिनीला वेड ठरवण्यासाठी याचा फायदा घ्यायलाच हवा असं म्हणतो आता नागराज. तर आता इथे दामिनीचं ऑफिस दाखवलंय. तर मग आता दामिनीला तिचा एक एम्प्लॉई फाईल घेऊन येतो आणि मग ती म्हणते, अशी वीक केस लढायची आहे मी असं म्हणतो तो. तर मग आता समोर महिपत सुद्धा बसलेला असतो. दामिनी देशमुख अशी कुठलीच केस लढू शकणार नाही जी ती हाणणार आहे असं म्हणते आता दामिनी. गेट आउट इडियट्स असं म्हणून फेकते ती फेल आता ती त्याच्या एम्प्लॉईच्या तोंडावर. अशी लोक माझ्याच राशीला का आलेत असं म्हणून चिडते आता दामिनी तिच्यावर. अहो देशमुख बाई कुठे निघाला तुम्ही असं म्हणतो होता महिपत. एवढा मोठा महिपत शिगरे दिसत नाही का तुम्हाला असं म्हणतो तो दामिनीला. दिसतोय ना, स्पष्ट दिसतोय असं म्हणते दामिनी. पण मी तुम्हाला टाळतीये शिखरे असं म्हणते आता दामिनी. तुमच्याशी एकही अक्षर बोलण्याची इच्छा नाही आहे माझी असं म्हणते दामिनी. आणि तुम्हाला हे कळत नाही आहे असं म्हणते आता ती महिपतला. तर महिपत म्हणतो, काय ते
का टाळताय? काय केलंय काय मी असं म्हणतो आता मैपत. काय काय केलंय तुम्ही? असं म्हणते आता दामिनी. तुमच्यासारखा खोटारड्या क्लायंटची केस नाही लढायची आहे माझी असं म्हणते मला असं म्हणते आता दामिनी. हजारदा सांगितलंय तुम्हाला सांगितलंय की नाही की माझ्यापासून एकही गोष्ट लपवायची नाही. सगळं आठवून मला सगळं खरं ते सांगायचं असं म्हणते दामिनी. पण दरवेळेला हिअरिंगला गेलं की तुमच्या कपाटातून 50-60 सांगाडे निघतात असं म्हणते आता दामिनी. आता त्या अर्जुन सुभेदारने कोर्टामध्ये लोकेशनबद्दल जे सांगितलं ते सांगायचं राहून गेलं हो असं म्हणतो आता मैपत. हो आणि पार्टीचं काय असं म्हणते आता दामिनी. एका भलत्याच दिवसाचं फुटेज तुम्ही कोर्टामध्ये 13 जानेवारीचं म्हणून प्रेझेंट केलात असं म्हणते दामिनी. काही सांगायचं विसरलात का? मुहूर्त नाही मिळाला असं म्हणते आता दामिनी. सांगणारच होतो मी असं म्हणतो मैपत. कधी कधी असं म्हणते आता दामिनी. तुमच्या या लपवाछपवीने ना डोकं फिरलंय माझं असं म्हणते दामिनी. अहो कसली लपवाछपवी काही लपवलेलं नाहीये मी असं म्हणतो मैपत. सगळं खरं सांगितलं तुम्ही मला असं म्हणते दामिनी. तुम्हाला काय वाटतंय शिकरे? माझ्याकडे पैसे नाहीये तुम्ही पैसे देताय म्हणून केस लढते मी तुमच्यासाठी. शिखरे अर्जुन सुभेदारने आजपर्यंत एकही केस हरलेली नाहीये असं म्हणते दामिनी. ह्या अर्जुन सुभेदारला हरवायचंय म्हणून केस घेतली आहे मी असं म्हणते दामिनी. माझ्या नावासाठी घेतली आहे मी ही केस असं म्हणते दामिनी. आणि तुम्ही असंच जर खोटं बोलत राहत असणार तर मला तुमची केस लढायची नाही असं म्हणते आता दामिनी. असं नका बोलू मी सपशेल तुमची माफी मागतो असं म्हणतो आता मैपत. काय सांगू तुम्हाला 2 वर्षापासून मला माझ्या मुलीला वाचवण्यासाठी काय काय लई जुगाड करावे लागलाय असं म्हणतो आता मैपत. आता माझ्या लक्षात नाही राहत सगळं. म्हणजे माझ्या मुलगीचे लोकेशन रिपोर्ट बदलले होते हे तर साफ विसरूनच गेलो मी असं म्हणतो मैपत. मी माफी मागतो. तर आता दामिनीमध्ये साफ विसरून गेलो होतो. आता जे विसरलं आहेत ना ते सगळं आठवायचं असं म्हणते दामिनी आता. नीट आठवायचं आणि मगच माझ्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवायचं असं म्हणते दामिनी आता. गेट आउट असं म्हणते ती. तर आता दामिनी जाऊन बसते आपल्या खुर्चीवर. तर मग आता मैपत म्हणतो आता परत ह्या बाईच्या आता पाया पडा. एवढाच उद्योग उरलाय मला. फक्त 1च महिना. ह्या महिन्यामध्ये साक्षी सुटेल मग ह्या देशमुख बाईचं थोबाड बघायचं नाहीये मला असं म्हणतो मैपत आता. तर आता इथे साक्षीच्या केसबद्दल तर काय तयार होतच नाही आता दामिनी. तर मग आता सायली यांचं घर दाखवलंय म्हणजे सुभेदारांचं. तर मग आता डायनिंग टेबलवर सगळे बसून जेवत असतात. इथे विमल त्यांना सर्व करत असते आणि सायली सुद्धा. तर मग आता कल्पना, पूर्णाजी आणि अस्मिता जेवत असतात. तर आता पूर्णाजी अस्मिताला म्हणते तुला मळमळत नाही आहे ग? उलट मला मस्त भूक लागली असं म्हणते आता अस्मिता. आणि मूडही छान आहे माझा असं म्हणते आता अस्मिता. वा असं म्हणते पूर्णाजी आणि कल्पना सुद्धा हसते. तर आता प्रिया येते तेवढ्यात आणि म्हणते विमल ताई मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला ही भाजी मला आवडत नाही करत जाऊ नका म्हणून असं म्हणते आता प्रिया. ही भाजी बघितली जरी ना तर माझ्या तोंडाची चव जाते असं म्हणते आता प्रिया. प्रिया जेवायला बसण्याआधीच चिडचिड चालू केली ना तू असं म्हणते आता सायली प्रियाला. जेवताना घरातलं वातावरण हसतं खेळतं असायला हवं असं म्हणते आता सायली. आणि अस्मिता ताई असताना आपण ह्याची खास काळजी घ्यायची असं म्हणते आता सायली. तर तू उलटच वागतेस असं म्हणते सायली आता. तुझी लेक्चरबाजी बंद करा असं म्हणते आता प्रिया. तुझं लेक्चर ऐकून ऐकून कंटाळा येतो मला असं म्हणते आता प्रिया. तुला लेक्चरबाजीच वाटणार ग असं म्हणते आता सायली. म्हणूनच भाज्या पेरायला सांगितल्या तरीही तुला शहाणपण आलेलं दिसत नाही असं म्हणते आता सायली. शहाणपण म्हणजे काय ग असं म्हणते आता प्रिया. नाही म्हणजे जी माणसं तुझ्या आणि अर्जुनच्या मनासारखं वागतात ती शहाणी. तर आता पूर्णाची ऐकतेस ना असं म्हणते प्रिया. आपण सगळे वेडे आहोत वेडे असं म्हणते आता प्रिया. तू इथे येण्याआधी सगळ्यांचा मूड चांगलाच होता असं म्हणते आता सायली. तुला सगळ्यांचा मूड घालून काय मिळतं का प्रिया असं म्हणते आता सायली. काय म्हणालीस असं म्हणते आता प्रिया. मी सगळ्यांचा मूड बिघडवला मी असं म्हणते आता प्रिया. हे बघ तुझी नाटकं कोणाला दिसत नाहीयेत कळत नाहीयेत असं समजू नकोस असं म्हणते आता प्रिया. तर आता कल्पना म्हणते तन्वी. तर मग आता प्रिया म्हणते प्लीज तू हिला जायला सांग नाही तर मी इथून जाईन असं म्हणते आता प्रिया. ठीक आहे मीच इथून जाते असं म्हणते आता प्रिया. अस्मिता चल हे नको खाऊस आपण आज जाऊ आपण पास्ता मागू असं म्हणते आता प्रिया. मला नाही खायचं आहे पास्ता असं म्हणते आता अस्मिता. मी घरचंच जेवणार आहे असं म्हणते आता अस्मिता. विनाकारण कटकट करू नकोस असं म्हणते आता पूर्णाची. इथे बस आणि पानात जे वाढलं जाईल ते खा असं म्हणते आता पूर्णाची तन्वीला म्हणजेच प्रियाला. कळलं बस असं म्हणते आता पूर्णाची. तर मग आता प्रिया म्हणते तू सुद्धा हिचीच बाजू घे ग असं म्हणते आता प्रिया. मी कुणाचीही बाजू घेत नाही आहे असं म्हणते आता पूर्णाची. तर आता पूर्णाची आपला पहिला घास घेतात आणि जेवत असतात. पण मला कप्तर बसवतेस ना असं म्हणते आता प्रिया. तर मग आता पूर्णाजी घास खात असतात तो खाली ठेवतात. ह्या घरात मला हवं ते खायचं स्वातंत्र्य नाही असं म्हणते आता प्रिया. हवं ते बोलण्याचं स्वातंत्र्य नाही असं म्हणते आता प्रिया. तर मग आता पूर्णाजीला खूप राग येतो. तर आता अस्मिता कल्पना आणि सायली मात्र पूर्णाजीकडे बघतात की त्यांना खूप राग आलेला असतो ते. आणि आता पूर्णाजीने ठेवलेला घास सुद्धा बघतात त्या. आणि पूर्णाजी आता ते घास ठेवून प्रार्थना करतात देवाची. तर आता सायली चिडते आणि प्रियाकडे जाते. तर आता सायली जेवण वाढते आता प्रियाला तिच्या प्लेटमध्ये.
आणि आता सायली म्हणते, तुझ्यामुळे पूर्णाजीने घेतलेला घास खाली ठेवला. आता मी तुला इथलं वातावरण अजून बिघडवण्याची संधीच देणार नाही, असं म्हणते आता सायली. चल तू तुझ्या खोलीत जाऊन जेवायचं, असं म्हणते आता सायली. हे तू कोण होतीस ग ठरवणारी, असं म्हणते आता प्रिया. मी इथेच बसून जेवणार आहे, आई, पूर्णाची आणि अस्मिता बरोबर बसून, असं म्हणते आता प्रिया. अजिबात नाही, तू इथे नसशील ना तरच हे सुखाने बसून जेवू शकतील, असं म्हणते आता सायली प्रियाला. चल चल चल, असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया म्हणते, आई सांग ना हिला. चल चल चल, फार वेळ काढू नकोस, असं म्हणते आता सायली आणि हात पकडते आता ती प्रियाचा. अस्मिता तू तरी काहीतरी बोल, असं म्हणते प्रिया. तर मग आता कोणीच काय बोलत नाही. चल म्हणते आहे म्हणून आता प्रियाला घेऊन तिच्या खोलीमध्ये ताट घेऊन जाते आता सायली. तर आता सायली प्रियाला तिच्या खोलीत घेऊन आता ते ताट तिच्या हातात देते. आजपासून इथे तुझ्या खोलीत बसूनच जेवायचं, असं म्हणते आता सायली. माझ्या माणसाचा हसू तुझ्यामुळे केलेलं सहन करणार नाही आहे मी आता, असं म्हणते आता सायली. आणि बाहेरून दरवाजा बंद करून जाते आता सायली. ही सायली नेहमीच विचित्र वागत असते, पण आज तिला कोणीच अडवलं नाही, असं म्हणते आता प्रिया. आणि ती अगदी कल्पी आणि अस्मिता त्या सुद्धा काय बोलल्या नाही, तसं म्हणते आता प्रिया. तर आजचा एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये नागराज रविराजच्या खोलीत शिरतो, म्हणजे चोरासारखा, तोंड वगैरे बांधून घेऊन. आणि तो उशी घेतो एक बेडवरची, आणि तो आता प्रतिमाचं तोंड त्या उशीने दाबतो जोरात. तर मग आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर मग आता इथे पूर्णाजी तन्वीला म्हणतात, म्हणजेच प्रियाला, की ते जे दे माझी काठी दे चल, असं म्हणतात. तर मग आता प्रिया ती देताना सगळं पाडवते आता सामान पूर्णाजीचं. हे काय केलंस तन्वी, माझा बॉक्स पाडलास आणि आता त्याला लाथही मारलास, असं मारलीस, असं म्हणते आता पूर्णाजी. तर आता प्रताप, कल्पना आणि अर्जुन, सायली सुद्धा येतात. तर मग आता प्रताप म्हणतो, हे तर तुला बाबांनी दिलेलं बॉक्स होता, तर मग हा तुटला कसा, असं म्हणतो प्रताप आता पूर्णाजीला. ह्या तन्वीने पाडला आणि वर त्याला पाय लावते, असं म्हणते आता पूर्णाजी. तर मग आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.